स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज ना दिवाळीसाठी आपण पुण्यातल्या अतिशय मोठ्या अशा होलसेल मार्केटला आलेलो आहोत, जिथे तुम्हाला दिवाळीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदी कमी किमतीत मिळतील। तर तुम्हाला समजलंच असेल, आपण आज पुण्यामधली ना रविवार पेठ आणि भोरी आळी एक्सप्लोर करणार आहोत। दिवाळीसाठी किंवा इतर कोणतेही सणसूद आले ना की इथे खूप मोठा असं होलसेल मार्केट लागतं। जगभरातली सगळी व्हरायटी आणि कमी किंमत अशी ह्या मार्केटची ओळख आहे। रविवार पेठेत ना यावर्षी खूप सुंदर सुंदर असे आकाशकंदील आलेले आहेत। साधारणतः 150 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे। इथे तुम्हाला ना ज्वेलरी, एक्सेसरीज या वस्तू कमी पाहायला मिळतील, पण जे सजावटीचे सामान आहे, घराच्या सजावटीसाठी म्हणा किंवा तुम्हाला देवारे सजवायचे असतील, तुमच्या ऑफिसच्या सजावटीसाठी म्हणा, ते सामान तुम्हाला इथे अगदी कमी किमतीमध्ये खूप व्हरायटीमध्ये मिळेल। विविध प्रकारच्या पंत्या, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील, त्याचबरोबर ना खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं, घराच्या सजावटीचे साहित्य, इथे ना भरपूर व्हरायटी आहे प्रत्येक गोष्टीची। अगदी छोट्या छोट्या आकाशकंदील पासून मोठे मोठे आकाशकंदील आहे। साधारणतः 100 रुपयापासून त्यांची स्टार्टिंग प्राइस आहे। त्याचबरोबर घराला लावण्यासाठी ज्या वेली वगैरे लागतात ना, 30 रुपयामध्ये त्यांची स्टार्टिंग प्राइस आहे। 50 रुपये जोडी असं तुम्हाला मिळेल। ह्या ज्या दारात लावायच्या रांगोळ्या, पंत्या वगैरे आहेत, 10-20 रुपये याची स्टार्टिंग प्राइस आहे। छोट्या आकाशकंदीलची भरपूर व्हरायटी तुम्हाला रविवार पेठेमध्ये पाहायला मिळेल। 150 रुपये डझन पासून यांची स्टार्टिंग प्राइस आहे। रविवार पेठेमध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे टी लाईट कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळतील। यांची स्टार्टिंग प्राइस सुद्धा ना 30-40 रुपयांपासून आहे। ही पंती तुम्ही पाहताय का, 30 रुपयाला एक पंती आहे। बार्गेनिंग केले की अजून कमी किमतीमध्ये हे लोक देतात आणि ना पाणी टाकून ती पंती पेटते। आपल्या घराच्या सजावटीसाठी ना अतिशय उत्तम दर्जाचं आणि खूप ना युनिक असं सामान तुम्हाला इथे मिळेल। दिवाळीमध्ये ना रविवार पेठ अगदी गजबजलेले असते। दिवाळीमध्येच काय, इतर सणांमध्ये सुद्धा इथे ना भरपूर अशा खूप छान छान वस्तू येतात। त्याच्यामुळे ना रविवार पेठेत कायमच गर्दी असते। तुम्हाला जर रविवार पेठेत भोरी आळीमध्ये शॉपिंग करायला यायचं असेल ना, तर तुम्ही ना दुपारचा वेळ काढून या। त्या वेळेमध्ये ना गर्दीचं प्रमाण जरासं कमी असतं, पण तुम्ही संध्याकाळी 4 नंतर इथे बघा, प्रचंड प्रमाणात गर्दी होत जाते इथे। मग अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। सध्या अशा रांगोळ्या खूप जास्त फेमस आहेत। ह्याच्यामध्ये ना फक्त रंग भरले की होतं। ज्यांना रांगोळी काढता येत नाही ना, त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे। रविवार पेठेमध्ये ना तुम्हाला घराच्या सजावटीसाठी सगळं साहित्य मिळेल। आणि भोरी आळीच्या इथे तुम्ही गेलात ना की तिथे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाइटिंग्स पाहायला मिळतील। इथे आकाशकंदीलचे विविध प्रकार तर आहेतच, पण त्याचबरोबर तुम्हाला ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर आणि टी लाईट कॅन्डल वगैरे सुद्धा पाहायला मिळतील। हे जे झुंबर आहेत ना, ह्यांची स्टार्टिंग प्राइस सुद्धा 200 रुपयांपासून आहे आणि बार्गेनिंग केले की ते थोडेफार कमी जास्त करतात। आता दिवाळीच्या वेळी घरात लावायला किंवा तुमच्याकडे छान असा देवारा असेल तर त्या देवाऱ्यामध्ये लावायला, बाल्कनीमध्ये लावायला हे झुंबर खूप छान दिसतात। रविवार पेठेत ना पर्टिक्युलर असं कोणतं दुकान नाहीये की जिथे जाऊन तुम्ही शॉपिंग करा। तुम्ही ना इथल्या कोणत्याही दुकानामध्ये जाऊ शकता, सगळीकडे सारखेच रेट असतात। बार्गेनिंग केलं तर थोडं कमी किमतीमध्ये तुम्ही घेऊ शकता। इथे रस्त्यावरती जे लोक असतात ना, त्यांच्याकडे सुद्धा सेमच माल असतो आणि दुकानांमध्ये सुद्धा सारखाच माल असतो। पूर्ण गल्ली इथे भरलेली असते शॉपिंगच्या वस्तूंनी, त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही शॉपिंग करू शकता। आता आपण रविवार पेठेत आलोय म्हटल्यावरती श्रीनाथचा साबुदाणा वडा हा खाल्लाच पाहिजे। तुम्ही रविवार पेठेतला श्रीनाथचा साबुदाणा वडा खाल्लाय का, मला कमेंट करून नक्की सांगा। शॉपिंग करून खूप दमलात की इथे यायचं, मस्त असा श्रीनाथचा साबुदाणा वडा खायचा, भरपूर पाणी प्यायचं आणि पुन्हा शॉपिंगला लागायचं। इथे तुम्ही पाहू शकता, हे ना जे मगाशी आपण झुंबर बघितले ते त्या काकींकडे पण होते, सेम रेटला होते, 50 रुपये कमी होतं। तेच आपण दुकानांमध्ये जर बार्गेनिंग करून घेतलं तरी सुद्धा 50-100 रुपये तिथे पण कमी करतात। देवाऱ्यात हांतरायचे कपडे, घराला लावायच्या ज्या लक्ष्मीच्या पावलांच्या पट्ट्या वगैरे असतात ना, हे सगळं साहित्य ना खूप कमी रेटमध्ये तुम्हाला रविवार पेठेत मिळेल।
तुमची जर दिवाळीची खरेदी अजून बाकी असेल, तुम्हाला खूप छान छान अशा लाइटिंग, घराला सजावटीच्या काही वस्तू किंवा आकाशकंदील वगैरे घ्यायचे असतील ना आणि पुण्यातले असेल स्पेशली, तर रविवार पेठेमध्ये एकदा नक्कीच या. पुण्यातलं खरेदीसाठीचं हे होलसेल मार्केट आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप कमी किमतीमध्ये अगदी युनिक अशा वस्तू इथून खरेदी करू शकता. व्हरायटी ऑफ लाइटिंग्स आहेत इथे. तुम्ही ना तुमचा खूप मोठा बंगलो असेल त्याच्यासाठी तुम्हाला लाईट्स घ्यायच्या असतील किंवा अगदी छोटंसं घर असेल त्याच्यासाठी लाईट्स घ्यायच्या असतील, तर प्रत्येक व्हरायटीच्या लाइटिंग इथे अवेलेबल आहेत. त्यासुद्धा खूप जास्त कमी किमतीमध्ये अगदी युनिक अशा लाइटिंग्स तुम्हाला रविवार पेठेमध्ये पाहायला मिळतील. संध्याकाळ होत चालले ना तशी गर्दी खूप जास्त वाढते इथे ना. अशी काही दुकानं सुद्धा आहेत ज्याच्या आतमध्ये तुम्ही घुसलात ना की पूर्ण खजाना असतो आतमध्ये. इथे तुम्ही बघितलं दिसायला हे एक छोटंसं दुकान दिसतंय, पण आतमध्ये गेल्यावरती इथे किती छान असे सगळे सजावटीचं साहित्य आहे. रविवार पेठेमध्ये ना अशी बरीचशी दुकानं आहेत जिथे आतमध्ये गेल्यावरती खूप मोठी दुकानं असतात आणि तिथून सुद्धा तुम्ही खूप छान अशी खरेदी करू शकता. काहीतरी युनिक घ्यायचं असेल, खूप सुंदर अशी काहीतरी खरेदी करायची असेल आणि कमी किमतीमध्ये करायची असेल ना, तर रविवार पेठ हे अतिशय उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी. मी ना बरीचशी शॉपिंग केली तुळशी बागेमधून, रविवार पेठेमधून आणि पिंपरी मार्केटमधून सुद्धा. त्या सगळ्याचा मी ना एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे या वीकमध्ये. तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येईल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी